तुंग किल्ला, ज्याला कठीणगड म्हणून सुद्धा ओळखलं जाते, कारण या गडाची चढाईची श्रेणी आता जरी सोपी असली तरी ती शिवकाळात तेवढीच कठीण होती. याचं उदाहरण स्पष्ट होते ते म्हणजे 1665 रोजी. 1665 रोजी राजा जयसिंग आणि दिलेर खान आपली स्वारी घेऊन स्वराज्यावर चालत आले आणि त्यांनी तिकोना व तुंग या परिसरातील अनेक गावे सुद्धा जाळली, परंतु ते तिकोना आणि तुंग किल्ला जिंकू शकले नाही. आणि यावरूनच या गडाला कठीणगड का म्हटलं जाते हे स्पष्ट होते. तुंग किल्ला हा 1657मध्ये स्वराज्यात सामील झाला आणि 1660मध्ये या किल्ल्याच्या सुरक्षितेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. या गडाचे मुख्य कार्य म्हणजे बोरघाटावर होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी होत असे. त्याचबरोबर पावनमावळ, तिकोना, विसापूर, लोहगड अशा अनेक किल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा या किल्ल्याचा वापर झाला होता. जेव्हा 1665 रोजी पुरंदरचा तह झाला तेव्हा हा किल्लासुद्धा त्या तहामध्ये मुघलांच्या ताब्यात देण्यात आला होता. परंतु काही काळानंतर पुन्हा एकदा हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला.